नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलला. आणि आज आम्ही दोघंच घरी आहे. अच्छा. कारण किट्टूचे पप्पा आणि आत्तू आणि आई बाहेर जायला काही कामासाठी, जागासाठी. ती जागा नावाची करायची होती, तर इथं शिर्डी मध्ये जाईल थोडं कामासाठी वकिलाकडे. आणि आज आम्ही दोघंच घरी आहे. आणि आज आम्ही जाणार आहे, कुठे जाणार आहे? शिर्डीला नाही जाणार रेडे. तू सांग पहिले, जेवण केलंय का तू? आमचा किटो लय भारी दिसतोय ब्लॅक शर्ट मध्ये. आंघोळ केलंय मस्त, आंघोळ बिंघोळ केली, बिर्याणी खाल्ली, मटकीची भाजी खाल्ली. आणि आज आम्ही कोपरगावलाच आहे. आणि आता मी जाणार आहे स्टुडिओला. माझी ननंद आमची माझी ननंद आहे मोठीवाली, त्यांनी मग साड्या दिल्या तिकडे बघ. हे साड्या आज मध्ये वेअर करणार आहे. आणि आज स्टुडिओ मध्ये माझा मेकअप बी करणार आहे. तुम्ही माझा पुरा ब्लॉग बघा. आज ब्लॉग मध्ये कसा मेकअप करणार आहे, मी काय करणार आहे तेच करणार आहे माझा मेकअप. अजून तर तू मी काय मेकअप आर्टिस्ट आहे की नाही रे पिल्लू? आत्तू सोनू आत्तू ना. तर आज पुरा ब्लॉग मी एकटी शूट करणार आहे. किट्टू दादा माझ्या सोबत आहे, बाकी सगळे गेलेले बाहेर काही कामासाठी. मी पिल्लू सांग ना. हे बाय आत्याच्या हाताने अंड खातोय बघा आज. आणि आत्या आज आमच्या सोबत आहे आज बघा. किट्टूच्या पप्पाची आत्या माझी पण आत्याच लागतात ना. आत्याच ना आई. आणि आमची ननंदबाई मोठ्याच आहे ना. हा, याच्यासोबत आज मी मेकअप स्टुडिओला जाणार आहे. आणि आज मला साडी वेअर करणार आहे, परत मेकअप पण करून देणार आहे की नाही हो? हा, पुरा ब्लॉग बघा आज आमचा. कारण आम्ही तिघच आहे आज. किट्टू दादा त्याचा मुलगा आहे आणि आत्या. तुम्ही येणार सोबत आमच्या? नाही येते मग आपण चला ना. तूने क्या मेरे को ये ना समझाएगी? किट्टू दादा पण आहे सोबत. एवढा अंड आईच्या हाताने फिनिश कर पुरा लवकर कर फिनिश. तुला यायचं असेल तर. हा, खातोय पण बघा ना. आता आला आम्ही स्टुडिओला ताई सोबत. मेकअप आर्टिस्ट आहे बरं. तुम्ही पण या मेकअप करायला. आज बघा, आज माझा लुक बघा सगळा कसा केलेला आहे. म्हणजे आता तयारी चालू आहे. आताच बाईकवर आलेला आम्ही. चल पिलू आतमध्ये चल. गाडीला बाहेर चित्ता बी येईल. कारण इकडे आल्यापासून एक छोटी पोरगी माहिती चित्तानाश फाळली. आणि रात्री पण आहे ना बाईनं, एक बाई होती तिला पण हे केलंय. चित्ता इकडे हिंटोच्या बिट्ट्या बी चित्ता मोठवले बिट्ट्या. त्याच्यामुळे किटोला सांभाळणे. आज काही मम्मी नाही सोबत, कोमलताई आणि त्याचे पप्पा बाहेर गेलेले काही कामासाठी शिर्डीला. माझा फोटो लागणार आहे बरं. सगळ्यांचा कोमल द्यायचा, बबली द्यायचा. तुम्ही तर ओळखले असं कोण आहे. वरती माझी नंदा आहे, खाली ही माझी नंदाच आहे मोठे. आणि हे तर बघितलंय माझा मेकअप करायला आला ते एक दिवस गरिमा. चला भेटू मेकअप करायला आता. चला. मी ना फर्स्ट टाइम लेस टाकले डोळ्यातली. ताईन टाकून दिलेली. गरिमा कोण काही गेली ना ती पण आहे. माझे डोळे असे बोलते की छोटाले पण आहे. पण माझा एक डोळा बघा बिना लेस आहे. आणि हा बघा कसं वाटतं. छान दिसतंय का? वाटतंय. तू बघा तुला कसं वाटतं? लय भारी दिसतंय बा पिल्लू. काय डिफरंट वाटतंय तुला याच्यामध्ये? याला काहीच नाही वाटत बघितलं का? पण मला इतकं भारी वाटते माझा डोळा. मस्त असे गारोळे दिसत माझे डोळे. छान दिसतंय ना. आता ह्या डोळ्यामध्ये टाकलंय बघू. एकदम इझी गेलेत ना. हा, झाली मॅच. झाली आहे बघा, बघू शकतो. मी तुलाच घाबरलेच पहिला. मला काय सांगा, मेकअप आर्टिस्ट येणार आहे. आणि मला माहितीच नाही ते माझ्या नंदाने म्हणून. मला वाटलं 2 दिवस लागते तरी कोमल नाही. तुम्हाला पाहिलं की माझं मेकअप करणारे काही चुकलं तरी ते मला बोलले ते घाबरू नको. बोलले ते घाबरू नको. हा,
मला वाटलेलं घाबरले कोण पाहून सगळं मी बघितलं तर मी घाबरत होतो मला डर सबको लगता है घाबरायची काही गरज दिसली तुला लग्नाची टाकायची राहिली आज आमची फोटो वगैरे सगळं काही फास्ट काढतो आपण तुम्ही मेकअप मस्त सवय माझा किट्टू पण बसलाय नाही पाहिजे जेवण चालू आहे चपाती आणि मटकी खातोय त्याला तिखट जास्त आवडते पाणी पण पिते स्वतःच्या हाताने झाकण पण खोललेलं आहे बघितलं का मेकअप आता कॅमेरा बंद होता ना बोलत नाही काहीच नाही बघितलं का कॅमेरा बंद होता मला माहिती होतं मायराने चालू केलं मायरा एकटीच बडबड करत होती तुम्ही पण सांगा मला कसं केलंय माझं मेकअप झालाय खूप सुंदर एकदम प्रो मेकअप आर्टिस्ट आहे आपली विषय आहे का पण जाऊ द्या चला साडी वेअर करून घेऊ ब्लाऊज मस्त ब्लाऊज ब्यूज घालते नंतर दाखवते तुम्हाला आता लास्ट फायनली मेकअप माझा लुक बघा कसं झालेला आहे मायरा तुला आवडला का बाप एकदम छान बबली ताई सारखी दिसते थोडी थोडी करती माझ्या बहिणीलाही बघितलं का करती माझ्या बहिणीला पण थोडं थोडं वाटतं की नाही ताई फोटो काढून इकडं आमच्या बबली ताईचा फोटो इकडं आणि त्यांनी वेगळी थोडी हेअरस्टाईल केलेली पण माझी थोडी वेगळी हा ना नंतर दाखवते मी मला फायनली लुक मॅडम काही बरं नाही वाटत एवढा मोठा मेकअप केलाय माझा भारी केलाय कशी दिसते मी कशी दिसते अजून साडी राहिली बरं वेअर करायची ते बोलून असं साडीच बोलते मायरा माझा हात थरथर करतोय अरे देवा असं पकडा ना असं हे बा किती भारी लुक दिसतोय माझा अजून साडी राहिली बरं वेअर करायची खरं तर हात करतोय मॅडमचा मेकअप एवढा मोठा केलाय मेकअप इतका सुंदर केलाय माहिती का पण एक मागची साईड दाखवा ना एकदा माझी पसारा बघा मग म्हणारच ना तुम्ही एवढा मोठा मेकअप केल्याबद्दल तर बघू शकता माझा फायनली लुक कसं झालेला आहे दिसते की नाही मी एखादी हिरोईन काय तारीफ करते की खोटी खोटी की तुझे बाप्पा असते तर म्हणले असते बाप रे अजून ते काही बघितल्यावर रिॲक्शन बघू आपण कसे दिसते कसे होते त्याचे रिॲक्शन मला बघून तर कारण मी आतापर्यंत असं लुक कधीच केलेलं नाही एकदम असं लग्नात पण नाही केलेलं ऍक्च्युली तुम्ही माझे फोटो बघितलेले ह्याच होते माझ्या लग्नामध्ये आणि नंतर तुम्हाला दाखवणारच आहे लग्नातले फोटो बिटो सगळं तुम्ही बघू शकता पण याने माझा मेकअप इतका छान केलेला आहे तुम्हाला पण करायचं असेल तर मी तुम्हाला त्यांची आयडी मेन्शन करते हा काही बघितलं शेअर पण करते मेन्शन पण करते अच्छा मला मेन्शन करा त्यांना शेअर करा तुम्हाला मेन्शन करणार ना कसं झालं माझं लोक तुम्ही सांगू शकता कॉमेंट्स मध्ये सांगा मी कशी दिसते ते खरंच सांगा पर्यंत वेट करणं चालू आहे अजून पण नाही आले साहेब आणि आता माहितीये का इतका वेळ झालाय किती झाला होता टाइम 5:45 अजून पण टाइम लागणारे बोलते मी बोलते लवकर या शूट करायचं आहे साडीवर बघितलंय पण नाही व्हिडिओ कॉल पण नाही केला अजून बघितलं नाही माझं कशी दिसते मी आता बघू त्याचे रिएक्शन कसे असतात कॉल करून बघते मी आता किट्टूचे पप्पा आले तर त्यांचे रिएक्शन बघू कसे येते मी मला बघून कशा होते अरे यार ते भाऊ कुठे अरे अरे अप्सरा ही काय तुझी बायको मस्त केला एकदम भारी केलंय एक नंबर दाखव मस्त साडी कोणती साडी ताईचीच आहे कोणती घातली इकडं अरे बापरे एवढा पसरा काढून आम्ही आता नाही का मी मी ऐकली कोली ना डोली मुंबईच्या किनारी कविता मेकओव्हर 0 हेअर आर्टिस्ट यांच्याकडे नक्की आहे असा मेकअप करायचा असेल तर है ना रील्स घेऊ एकदम सिंपल सोबर पण छान दिसणार मेकअप भारी केला एकदम मराठी लोक फक्त नाही का तू असा मेकअप पाहिजे असतो पण नाही का तू एक कमी ठेवली तिला असं नव्हतं करायला पाहिजे सिंदूर भरायचं राहिलंय सिंदूर राहिलेलं आहे माझ्याकडे ठेवावं लागेल
काय माझ्याकडे ठेवावं लागेल. नाही मी भरतो ना. मग सिंदूर मी भरते ना. एकच कमी राहिलेली त्यांनी मस्त थोडं फोटो काढले. फोटो काढतो आता मी. फोटो फक्त एखाद्या स्टोरेज भरलं होतं. स्टोरेज भरलं पुऱ्या मोबाईलचं. कारण एकदम आमचं normal normal डोळे. काय लावलं डोळ्यामध्ये दाखव. ते डोळे कर ना आता. काय लावलं डोळ्यामध्ये कर सांग. लेन्स टाकली लेन्स. लेन्स टाकली पब्लिक समोर. बापरे लेन्स डेंजर. टाकले. खरंच लावते शंकर तर अय अगं मला लावायचं होतं ना काय तू पण हे बघा थोडंच लावलं. हा दाखव. लावलं हे. आता ठीक. मम्मी कुठे मम्मी येते. गाडीत घेऊन बसले. फोन केलाय ना. जाम भारी. मी तर इतकी वेळची तारीफ करते. एवढा नॅचरल. खरंच अगं ते काय फायदा. पण माझा नाही मला केला सांग. नाही मी करते. फायदा पण करते तुझा. तू आता म्हटली तर आता करते. लय वेळ लागणार आहे. माझा नाही केला. पण माझ्या भावजाईचा लगेच केला. भावाने भावजाई मोडाले म्हणून काय. पण भावाने भावजाईला ओळखलंच नाही का माझी बायको कुठे आहे माहिती. हा मग एवढा डेंजर येतो बाई. एवढं डेंजर म्हणजे चांगलं नाही केलं. नाही चांगलं लयच केलं. भारी गे. डेंजर बोलले ना तुम्ही मला. लागा डेंजर म्हणजे लय भारी. हा, असं बोला ना सुंदरी बोला ना. हा, सुंदरी, सुंदरी. सुंदरी सुंदरी घेतलं ना. तुझं गाव काय? तुझं गाव काय? अगं तू पण ना माझं गाव कोपरगाव. गाव कोपरगाव नाही तुझं ते जालना गाव आहे. हा, जालना. आहे तू इथलीच आता. हो, त्याचं नाव कोपरगाव. हा आता तुझं गाव कोपरगाव झालेलं आहे बरोबर. गाव कोपरगाव. तू इकडचीच कोपरगावची. म्हणजे ए, थंड तुम्हाला मागू माहिती काही? नाही. थंड मागू काही? नाही ग बाई, नाही, थंडी नाही. एवढी थंडी आहे लय डेंजर नाही, थंडी. बाहेर गेलाय किती चला आता. आता आम्ही पप्पाला काही भेटलं. व्हिडिओज आणि फोटो शूट करू आपण चला. आता तू बरोबर माझी बायको झालेली आहे. परत हिने माझी बायको पुसलाच नाही. हा? मी मेकअप पुसलाच नाही. कसं काय? मेकअप नाही हे ड्रेसवर मला वाटलं तसं. ते सकाळी आठवण घातलेलं होतं ना मी. त्याच्यामुळे ते आहे. हा दुसरी साडी घातली त्याच्यामुळे हा मला वाटलं दुसरीच कोणतरी आहे का नाही. येस आता आपण कोपरगाव येथे आहोत आणि उद्या आपण निघणार आहोत माहिती आहे ना तुला.